नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केलेत। सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केलाय। दरम्यान महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना देखील अटक करण्याचा डाव होता, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केला आहे। महायुतीचं जागा वाटप निश्चित। महाराष्ट्रामध्ये शिवसेना 16, मुंबईतील 3 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात वाईट अनुभव होता। अपमान झाला नाही असा एकही दिवस नव्हता। वर्षाला बोलावून तासनतास थांबायला लावलं। राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाहेर ठेवण्यात आलं। माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीसच नाही तर महाजन, शेलार आणि दरेकरांना अटक करण्याचा डाव होता। 2024च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आमदार फोडण्याचा कट देखील महाविकास आघाडीनं रचला होता। उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते त्यांचं स्वप्न होतं। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला द्यायचं नव्हतं, तर ते ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचं होतं। मला सांगितलं की शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं नाव सुचवलं आहे। मात्र ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी शिवसेनेनं त्यांच्याकडे लोक पाठवले, हे पवारांनीच माझ्याकडे स्पष्ट केलं। महाविकास आघाडी होण्यापूर्वी फडणवीसांनी ठाकरेंना किमान 50 फोन केले, पण त्यांनी एकही फोन घेतला नाही। हेमंत पाटील आणि भावना गवळी यांना डावलण्यासाठी भाजपचा कोणताही सर्वे किंवा दबाव नव्हता। व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात। आणि ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही। शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला सगळ्याच आमदार महोदयांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होणार आहेत। आणि हा एक धक्का होता की भाजपा, शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे, वंदनीय बाळासाहेबांचा, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा, मोदी साहेबांचा फोटो टाकून आम्ही मतं मागितली। आणि त्याच्यानंतर काँग्रेसबरोबर जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता, पवार साहेबांबरोबर जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता, हा फार वेदनादायक होता। हे अनेक वेळा शिंदे साहेबांनी आमदारांचं नेतृत्व करत त्यांना सांगितलेलं होतं। निश्चित असू शकतो। सत्तेचं एकदा लालच लागली ना, सत्ता जेव्हा आपल्याला ते वाटायला लागलं की यस माझे आता लय पॉवर आहेत, आता मी काही करू शकतो, त्या टायमाला असे धंदे जे आहेत ना ते सुचत असतात। आणि त्यांना अटक करून मग बघा माझ्या सरकारमध्ये मी किती माझी पॉवर आहे हे दाखवून दिलं का नाही, या असा आविर्भाव करण्याचा प्रयत्न त्यांचा होता निश्चित। आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं उचलले होते। स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना, शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून। ते काय सांगतात, खोटे बोलतात। तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे, तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे, यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे। त्यानुसार अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत। पण आज तुम्ही जेलमध्ये तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल, पण उद्या टळणार नाही, हा इशारा आहे।